नमस्कार मित्रांनो, मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अजित चक्रे डेअरी फार्म। आपल्या चॅनलवर मित्रांनो जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बाजूला बेल आयकन आहे, बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। हा बाजार मित्रांनो हळीचा बाजार आहे। तालुका एक्झॅक्ट मला माहीत नाही आहे, परंतु जिल्हा लातूर आहे आणि हा बाजार रविवारचा असतो मित्रांनो। साधारण समोरच्या जोड्या पाहताय तुम्ही 1,20,000 1,30,000 या किमतीमध्ये यांचे भाव आहेत। देवणी या ब्रीडमध्ये हे जनावर आहेत सगळे। यांना भाव खूप आहे, किमती खूप जास्त सांगत आहेत, व्यापारी झालं शेतकरी झालं। आणि मित्रांनो कधी पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला कॉन्टॅक्ट करता व तुमचं नाव पाठवता त्यावेळेस खरं नाव पाठवत जा मित्रांनो, जेणेकरून अडचणी येत नाहीत। कारण की मी ज्या दिवशी हळीला शूट करण्यासाठी गेलो त्या दिवशी तिथलच्या एका व्यापाऱ्याचा म्हणजे मुलगा, तर आपल्याला त्यांचा शूट पण करायचा होता, तर मी त्याला फोन करून सांगितलं हो तुमचा शूट करायचा आहे, मला आलेलो आहे मी इथे। परंतु मी अख्ख्या बाजारामध्ये त्यांचं नावाने सापडत होतो, परंतु मला अख्ख्या बाजारामध्ये त्या नावाची व्यक्तीच सापडली नाही। तर मला खूप जण म्हणले नाही अशा नावाचा व्यापारीच नाही आहे। मग त्यांनी चुकीचं नाव सांगितल्यामुळे ते लवकर सापडलं नाही मला। परंतु काही वेळानंतर मग त्यांनी मला त्याचं खरं नाव सांगितलं व त्याच्या वडिलाचं नाव खरं सांगितलं, हे व्यापारी आहेत, माझ्या वडिलाचं नाव हे आहे। त्यामुळे मित्रांनो कधी पण खरं नाव आम्हाला कधी पण सांगत जा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोच करू आम्ही। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओचा आनंद घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान आहे। आणखीन एक मित्रांनो आसाराम कुरे यांचा धन्यवाद करतो मी, कारण की इतकी छान कमेंट टाकलेली आहे त्यांनी, तर मन भरून येतं मित्रांनो। त्यामुळं फक्त तुम्हाला लाईक कमेंट, यातून आम्हाला काही पैसे वगैरे भेटत नाहीत। तुम्ही लाईक करा, डिसलाईक करा किंवा कमेंट टाका, नका टाकू, यातून आम्हाला पैसे भेटत नाहीत। किंवा मला तर माहीत पण नव्हतं या यूट्यूब चॅनलपासून पैसे भेटतात म्हणून, पण मला खूप आवड होती बाजार फिरायची, प्रत्येक बाजार फिरायचो, प्रत्येक कृषी याला जायचो। त्यामुळं मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कमेंट टाकत जा, जेणेकरून आणखीन आम्हाला प्रोत्साहन येईल आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी, आणखीन मोठमोठाले बाजार दाखवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन येईल। त्यामुळं मित्रांनो नक्कीच कमेंट करत जा, व्हिडिओला शेअर करत जा, लाईक करत जा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहत जा मित्रांनो। अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल, अर्धवट व्हिडिओ पाहिल्यावर अर्धवट माहिती भेटेल। एक बैल घेऊन जायच्या, बैलाला जोड लावून दाखवून कसे ते दाताला? दाताला 6 आहेत, 6 दाताला। काय किंमत सांगितली त्यांची? त्याची किंमत सांगितली 1,50,000। 1,50,000 व्यवहारात समजा कमी जास्त होईल? हो।
हे सुट्टा आहे का एक? आणि सुट्टा आहे एक. कसा आहे दाताला देऊ? दाताला हे बी 6 साहेब. 6च आहे. हां. ह्याची काय सांगितली? 90,000. 90,000. जरा आपल्या बाजाराकडे. बरोबर आहे की भाऊ, मी जास्त किंमत सांगतच नाही. ठीक आहे. ह्या जोडीची या जोडीची 170. हे 170. बैलाचं लक्षात ठेव. हे हो ना, 1,70,000. हां. आणि ह्यांचे दात दात 1 एक आली. 1 दात 1 शेजाला आलाय. हां. ठीक आहे. हे दोन जोडी हे दोन्ही क्लिअर. विकलीत. कितीला विकली मामा? हे इकडे 140ला. 1,40,000 रुपयाला. दाताला कशी आहे ती? जे आले दाताला. आलेत. तर समोर आहे. हे कसे आहेत? हे दाताला आले साहेब. आलेलेच आहेत ना? ठीक आहे. ह्यांचे काय सांगितले? त्याचे सांगायला 190. 190. ठीक. हे 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 कसे आहेत? ते 1 एक दाताला आले, मग 6 दात आहेत म्हणा की. बरं, 6 दात आहेत. हे 6 दात. ह्यांची काय किंमत सांगितली मामा? 2 लाख. 2 लाख. ठीक आहे. ही पुढची जोड हे 1.5 लाख. 2 लाख. 1.5 लाख. 2 दात आहेत का? लाल कंदार मध्ये येतात का? बरं बरं. हे 2 दात गोरीच आहे ती. 1 मिनिट. कसं आहे म्हणले मामा? हे 2 दात आहे ना? हा, सगळे 2 दात आहेत बी. ठीक आहे. ह्याची किंमत नाही सांगितली. तिथे सांगते की 70,000. किती? 70 एकाचे. ते पलीकडचे जे म्हणतात का? पहिल्याचे 70, ह्याचे 70. म्हणजे हे तिन्ही 70 समजा. ठीक आहे. पलीकडची जोड आहे समजा. हा, हे 2 विकल्यात. हे कितीला विकलेत? 1,20,000. 1,20,000. दाताला? अमरावतीवाल्याने घेतले. दाती 4 आहेत. अच्छा. हे शिफ्ट आहे का? हे सुट्ट आहे, ह्याचे 1.25 लाख. ह्याची? 14. ह्याचे 1.25 लाख. बरं. 1.25 लाख जोडीचे. हे जोडीचे त्या जोडीचे 2.25 लाख. 2.25. हे कसे आहेत दाताला? दाताला आले ते. आलेले झाले काय? ह्याचे 2 लाख. 2 लाख. असं नीट उभा करू. मामा काय किंमत सांगितली याची त्या जोडीची? हा 1.15. दाताला कशी आहेत? 4. हे समोरचे यांची 1.15. हे बी 4 आहेत का? मामा काय सांगितली या जोडीची किंमत? 1.35. हे समोरच्या जोडीचे 1.5. पलीकडची जोडी नाही एक वेगवेगळे 75 ला विक्री झाली का? त्याच्या समोरचे 82 विक्री. ते समोरचे ठीक आहे. हां कुणाची बी? खूप मोठा व खूप चांगला बाजार आहे मित्रांनो हा. परंतु या बाजारात पण मला असे काही मार्के बैल भेटले. लोक म्हणतात देवणी किंवा लाल कंदार जातीची मारत नाहीत, परंतु असं काही नसतं मित्रांनो. मुक्क जनावर असतं ते, भले कोणत्या ब्रीडमध्ये असो किंवा कोणत्या नसलमध्ये असो, एखाद्याचा स्वभाव कडक असतोच.
तुम्हीच घेताय 300 कापूस बघू का आम्हाला त्याच्यात 29 हातात मला जास्त वेळ नाही मित्रांनो, आता मला बीडकडे वापस निघायचं आहे. साधारणतः बीड इथनं 200 किलोमीटर आहे. त्यामुळं आता मी भाव डिस्कस करत नाही, फक्त व्हिडिओ बनवायला लागलो आहे तुम्हाला पाहण्यासाठी. जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भाव साधारणतः कळलेच असतील, एक अंदाज लावू शकता तुम्ही की कोणत्या पद्धतीमध्ये कसे भेटतील तुम्हाला ते. त्यामुळं मी भाव डिस्कस नाही करायलो मित्रांनो, आता फक्त व्हिडिओ शूट करायला लागलो, कारण की वेळ कमी आहे माझ्याकडं. आणि सध्या थंडी तर खूप तडाख्याची आहे मित्रांनो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. सकाळी मी आज हळीला निघायचे म्हणून पहाटे 5 वाजता निघलो होतो मित्रांनो, परंतु मला यायला 12 वाजले. 200 किलोमीटरचा रन काटण्यासाठी 12 वाजले, कारण की थंडी इतकी होती, इतकी हुडहुडी भरत होती मित्रांनो, की अक्षरशः आम्ही गाडी चालू शकत नव्हतो. त्यामुळं एकदम कमी स्पीडनी तिथपर्यंत पोहोच झालो मी. थोडा उशीर झाला बाजारात यायला मला, परंतु टाईमशीर पोहोच झालो व व्हिडिओ केले. परंतु आता मला वापस बीडकडे निघायचं आहे आणि मला अर्धवट बाजार शूट करून जायचं नाही आहे. त्याच्यामुळं मी संपूर्ण बाजार शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त या व्हिडिओमध्ये किमती डिस्कस नाही करायला लागलो मित्रांनो, कारण की किमती जर डिस्कस करत बसलो तर आणखीन खूप वेळ होईल आणि मला बीडला जायला खूप उशीर होईल, कारण की सध्या थंडी आहे. काय म्हणले?